तर ज्यांच्याकडे शेती आहे ना त्यांनी कुठेतरी शहरामध्ये बँकेत, म्हणजे मी अशी लोक बघितली BSc ॲग्रिकल्चर झालाय आणि कुठेतरी बँकेत जॉबला आहे, म्हणजे काही संबंधच नाही जवळपास त्याचा. तर एक तर थोडंसं आता आपली थोडी जरी जमीन आहे 4 एकर 5 एकर जरी असेल तरी तिथं जर तुम्ही मन लावून सातत्याने शेती जर केली तर 100% त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे. सिम्पल फंडा जर आपण 1 लाख रुपये शेतामध्ये जर गुंतवले तर 2 लाख 3 लाख तर निश्चित येतात. आणि माझ्याकडे अशी शेतकरी आहेत ज्यांनी 10-10 लाख रुपये प्रति एकरी सुद्धा उत्पादन घेतलेलं आहे. तर हे काय होतं, लोक एकतर मेहनत करायला नको वाटते शेतामध्ये जाऊन की मी शिकलेलो आणि बँकेत AC मध्ये बसून काम करायचं आहे, थोडी मानसिकताच बनलेली असते. आणि पाहिलेलं सुद्धा असतं की नोकरी 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 नोकरी. तर व्यवसाय, शेतीला व्यवसाय म्हणून जर बघायला चालू केलं ना तर भले स्वतःचे 4 एकर 5 एकर असू दे, त्या नोकरीपेक्षा हमखास चांगलं उत्पादन तिथून यायला चालू करेल. हा फक्त शारीरिक मेहनत करावी लागणार. तर हा एक पार्ट झाला. आता मी कित्येक असे शेतकरी बघितले ज्यांची मुलं MBA शिकून सुद्धा, म्हणजे आपण म्हणतो ना MBA शिकला, इंजिनिअरिंग झाला आणि जॉब केला, तर MBA करून इंजिनिअरिंग करून सुद्धा शेती करतात आहे आणि ती शेती प्रोफेशनली करतात. आणि एखादा उद्योजक कमवत नसेल शहरात एवढे पैसे ते कमवतात शेतामध्ये. तर हा एक झाला पार्ट.